नमस्कार, मी प्रियांका नागने। आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 27 वर्ष असणार आहे आणि एज रिलॅक्सेशन सुद्धा 5 वर्ष असणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत, म्हणजे सॅलरी किती भेटणार आहे आणि मेन म्हणजे इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहोत। त्यानंतर अर्जाची पद्धत काय आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, नोकरीचे प्रकार कोणता आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट कोणती आहे, लास्ट डेट कोणती आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो। वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, दररोज वेगवेगळे नवीन अपडेट असतात। सो नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 6 पानी PDF आहे। आपण एक 2 मिनिटात चेक करून घेऊया। सो इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। स्टाफ सिलेक्शन बोर्ड UT ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दादर अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव यांच्याकडून अपडेट आलेली आहे। आपण पूर्ण माहिती बघून घेणार आहे, ज्यामध्ये अर्जाची फी तुम्हाला जनरल OBC EWS ला 200 रुपये असणार आहे। परमनंट जॉब असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे। हे सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। सो इथे वेगवेगळे पोस्ट आहेत। फॉरेस्ट गार्ड आहे, फॉरेस्टर आहे, ज्यामध्ये फॉरेस्ट गार्ड आहे त्यांना सॅलरी 21,700 पासून 69,100 रुपये भेटणार आहे आणि इथे डिस्ट्रिक्ट दमन अँड दीव असणार आहे। टोटल 11 जागा आहेत। डिस्ट्रिक्ट दादर अँड नगर हवेली इथे 42 जागा असणार आहे आणि इथे एज क्रायटेरिया सांगितलेला आहे बघा, 18 ते 27 वर्ष आणि रिलॅक्सेबल फॉर गव्हर्नमेंट सर्व्हिस अप टू 5 इयर्स सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर ॲज अ फॉरेस्टर इथे डिस्ट्रिक्ट दादर अँड नगर हवेली इथे टोटल 9 जागा असणार आहे। इथे पूर्ण जे कॅटेगरीज आहेत किंवा नेम ऑफ पोस्ट ॲज अ कॅटेगरीज ते पूर्ण डिवाइड करून सांगितलेलं आहेत। कॅटेगरीज UR ला 3 जागा आहेत, OBC ला 2, SC ला 1, ST ला 2, EWS ला 1 असे जागा डिवाइड केलेले आहेत। ज्यामध्ये फॉरेस्टर सुद्धा सांगितलेले आहेत, त्याचे सुद्धा जी जागा आहेत ते सुद्धा डिवाइड करून सांगितलेले आहेत। आता इथे एज्युकेशन क्रायटेरिया किंवा क्वालिफिकेशन काय लागणार आहे एकदा चेक करून घेऊया। ॲज अ फॉरेस्ट गार्ड तुम्ही HSC पास पाहिजे आहे, म्हणजे 12वी पास झालेलं पाहिजे आहे। फिजिकल स्टँडर्ड मिनिमम मेडिकल अँड फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम द चीफ मेडिकल ऑफिसर पाहिजे आहे। इथे हाईट अँड चेस्ट किती पाहिजे आहे फॉर मेल अँड फॉर फिमेल इथे सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करा। वॉकिंग टेस्ट सांगितलेलं आहे 25 किलोमीटर्स विदिन 4 आवर्स, फिमेलसाठी 14 किलोमीटर्स विदिन 4 आवर्स, 4 तासात 14 किलोमीटर फॉर फिमेल आणि 4 तासात 25 किलोमीटर फॉर मेल सांगितलेलं आहे। आता इथे प्लेसेस वेअर द ऑफिसर विल बी रिक्वायर्ड टू सर्व, इथे दादर अँड नगर हवेली अँड दमन अँड दीवमध्ये इथे जॉब असणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। आता नेम ऑफ द पोस्ट फॉर फॉरेस्टर इथे कमीत कमी मस्ट हॅव पास HSC म्हणजे 12वी पास पाहिजे आहे विथ 50% मार्क फ्रॉम ए गव्हर्नमेंट रिकग्नाइज बोर्ड। फिजिकल स्टँडर्ड म्हणजे मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे आहे चीफ मेडिकल ऑफिसरकडून आणि इथे सुद्धा हाईट अँड चेस्ट जे आहे ते त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहे ते सांगितलेलं आहे। हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे, इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे। 5 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे। 3 सप्टेंबर 2024 हे लास्ट डेट असणार आहे, ज्यामध्ये डिटेल इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स दिलेले आहेत की तुम्हाला मेरिट लिस्ट कोणतं पाहिजे आहे किंवा तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशन काय त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहे। द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर फ्रॉम द 100 मार्क्स ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन। कॉम्प्युटर बेस्ड मार्क एक्झामिनेशन होणार आहे, ज्यामध्ये 0.25 मार्क ॲज अ पेनॉल्टी मार्क सुद्धा किंवा रॉंग आन्सरला 0.25 मार्क्स कट होणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं। ते हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही ते कॉल करून विचारू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे। 5 ऑगस्ट हे सुरुवात असणार आहे आणि लास्ट डेट 3 सप्टेंबर असणार आहे। दमन आणि दादर हवेली हे नोकरीचे ठिकाण असणार आहे। निवड प्रक्रिया आपण पाहिले की वॉकिंग टेस्ट, ऑनलाईन परीक्षा, मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेत परीक्षा होणार आहे। परमनंट जॉब असणार आहे, खूप चांगली संधी आहे। 21,700 ते 92,300 पर्यंत सॅलरी भेटून जाणार आहे। स्टाफ सिलेक्शन बोर्ड दमन यांच्याकडून अपडेट आलेली आहे। अनुभवाची कोणतीही गरज नाही, फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहे। काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।